अगं आते, तू दर येळेला होळीच्या सणाबद्दल सांगतीस ते सांग की. अगं काय सांगायचं? अगं होळी म्हणजे काय? वाईटावर चांगल्याचा विजय. म्हणजे आपण समजा जे काय वाईट कर्म करतो, वाईट विचार करतो की नाही, ते आजच्या दिवशी होळीत जाळून टाकायचं आणि नव्यानं सुरुवात करायची, चांगल्या विचाराची, चांगल्या गोष्टीची. आहे की नाही? अधिपती, तू बी आता पूजा करून घे आणि तो कलश उचल आणि होळी भोवती 5 फेऱ्या मार आणि मग होळी पेटव. हे काय अधिपती सरकार, तुम्ही एकटेच पूजा करणार? हो, अक्षरा वहिनी कुठे आहेत? आल्या नाहीत का त्या? कवाधरनं आम्ही त्यांची वाट बघतोय. आम्ही तर त्यांची वटी बी भरायची ठरवली आहे. अक्षरा? अक्षरा? हा हा. कुठे हरवली आहेस? नाही, काही नाही. नाही त्या जरा हे अगं बाई, अगं पूजा सोडून तू मधीच काय अशी प्रश्न विचारायलीस? हा, अहो आम्ही फक्त वहिनी साहेबांबद्दलच विचारलं. हो, त्या दर सणाला पूजा करायला येतात ना. आज आल्या नाहीत म्हणून विचारलं. हा ना, त्या आल्या की आम्हाला भेटल्याशिवाय जात नाहीत. आणि लय दिवस झाले त्या आल्या नाहीत ना फॅक्टरीत. कुठं बाहेर गावी गेल्यात का त्या? ए बायांनो, तुम्हाला कशा पाहिजे नसत्या चौकशा पाहिजेत का तुम्ही? कसं आहे, सोनबाई जरा बिझी आहेत म्हणून त्या आल्या नाहीत. शाळेची लई कामं असतात ना व, परीक्षा पण जवळ आल्यात ना व, त्यामुळे जास्तीचे तास घेतात त्या. तुम्हाला तर ठाव आहे आमच्या सोनबाईनं शाळेचं किती आहे ते. अगदी आजारी पडल्या तरी बी सुट्टी घेत नाहीत, जातात शाळेत. त्या म्हणतात काम म्हणजे त्यांची पूजा आहे, म्हणून आम्ही पण त्यांना सांगितलं आम्ही सगळी पूजा अर्चा करतो, तुम्ही तुमच्या कामाची पूजा करा. काय आहे, ज्यात ज्याला आनंद असतो तेच त्यांनी करावं, नाही का? खरंच किती चांगले विचार आहेत सरकार तुमचे. नशीब आहे वहिनी साहेबांचं, त्यांना तुमच्यासारखी सासू भेटली. सरकार, तुम्ही तुमच्या सुनबाईंनाच नाही आम्हाला बी लय सपोर्ट केलायसा. लय आभारी आहोत आम्ही तुमचे. काय, घरची लक्ष्मी आनंदी राहिली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आमच्या सुनबाई कामातनं मोकळं झाला का नाही की आम्ही त्यासनी पाठवून देऊ तुम्हाला भेटायला. काय आता करायची का पूजा? हा वय वय अधिपती. मास्तरीनबाई, आज मी एकटा पूजा करालोय, काय बरं वाटेना मनाला. लोक विचाराल्यात तुमच्याविषयी, काय उत्तर द्यावं त्यासनी? खोटं बोलायला आवडत नाही हो, पण आता कंडिशन अशी झाली त्यामुळं आईसाहेबांनी बी खोटं बोलायला लागाले आणि मला बी. घ्या की समजून आता मास्तरीनबाई, या की आपल्या घरला परत. लई त्रास देऊ नका हो. अधिपती, तुम्हाला त्रास देण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये, पण तुम्हाला होतोय त्रास मला कळतंय.
आता परिस्थिती आपल्या हातात नाही म्हणून सगळ्या गोष्टी उलट्याच होत चालल्यात. आज एकटीनं होळीची पूजा केली हो, पण पुढच्या सणाला आपण दोघे बरोबर असू आणि आपल्या बरोबर आपलं बाळही असेल. विजय, मशाल घेऊन ये बेटा. अधिपती, आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय. आपलं बाळ या जगात आल्यावर आपलं आयुष्य फक्त आणि फक्त आनंदी असेल यात कसलीच शंका नाही मला. आता फक्त लवकरात लवकर तुम्हाला ही बातमी सांगितली की झालं. मग आपल्यातले भांडण लवकरच मिटेल याची खात्री आहे मला. आता तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे, तू काहीतरी चमत्कार कर आणि आमची भेट घडवून आण. आमची एकच प्रार्थना आहे, या होळीची राख होईल, संपल सगळं. तसंच अधिपतींच्या मनातलं मास्तरीणबाईंबद्दलचं प्रेम बी संपून जाऊ दे. देवा, आमचं म्हणणं तुझ्यापर्यंत पोचत नाही का रे? तू काय ऐकणं झालायस आमचं? आता आम्ही काय करू? म्हणजे तू आमच्या मास्तरीणबाईसने आमच्याकडे परत पाठवशील? त्यांच्याशिवाय राहणं म्हणजे लय अवघड आहे बघ. आमचं प्रेम आम्हासनी परत मिळवून दे, एवढीच फक्त प्रार्थना आहे तुझ्याकडे, पास, बाकी काय नाही. ओंक्या, आम्ही आणलेली मिठाई वाट सगळ्यांना. हो सरकार. सरकार, महाप्रसाद घ्या. अधिपती घ्या. नाही तुम्ही घ्या, मी जरा ऑफिसकडे जाऊन येतो की. अहो, तुम्हाला म्हणलं होतं ना व, तुम्ही टेस्टिंग करणार म्हणून तर यांनी पुरणपोळीचा एवढा घाट घातलाय. घ्या. ते विसरलोच होतो. टेस्टिंग करा. कशी झाल्या? चांगले चांगले. आलो मी, ऑफिसला जाऊन येतो. हा. थांबा थांबा, काय झालं? तुम्ही असं अचानक निघून का आलात पूजेतून? आई, काय झालं तुम्हाला माहिती नाहीये का? म्हणजे आई, तुमची मुलगी काय वागते तुम्ही बघत नाही का कधी? काय केलं तिनं? मला काय विचारताय आई? तुम्ही होता ना तिथे? म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलतायसा? काय कळना झालंय बघा. त्या सगळ्या कामगार बायका अक्षराबद्दल विचारत होत्या ना? वय ऐकलं की मी ते ऐकलं. मग त्यापुढे तुमच्या मुलीनं काय सांगितलं ते ऐकलं नाहीत का? ऐकलं की. तुमची मुलगी धादांत खोटं बोलते हे ऐकलं ना तुम्ही? ते योग्य वाटलं तुम्हाला? बरोबर वाटलं? हा, ती खोटं बोलली, पण मला असं वाटतंय येळ मारून नेण्यासाठी ती खोटं बोलली बघा. पण मग अशी वेळ येऊ का द्यायची? 4 लोक विचारणार ना
की तुमची सून कुठे आहे, ती का आली नाही, त्यावर द्यायला काही उत्तर नाहीये तिच्याकडे. मग खोटं बोलायचं. कुठल्या तोंडानं सांगेल होती की मी स्वतः सुनेला बाहेर हाकललंय म्हणून? अहो सण आहे आज, उगा डोक्यात राग घालून घेऊ नका. आता घरातल्या गोष्टी चहा चौघात येणं बरं नाही म्हणताना ती असं बोलली. आई, तुम्ही सुद्धा महान आहात. तुमची मुलगी काय वागते, काय करते हे तुम्हाला सगळं कळतं. तरी सुद्धा एक शब्द तुम्ही तिच्या विरुद्ध बोलत नाही, काही ऐकून घेत नाही, हो ना? अहो ही जागा नाही समद बोलायची. हा आपण घरी जाऊन बोलू. समदे कामगार आहे तिथं. आता काय राहिलंय? झाली ना चार चौघात शोभा. लग्न झालंय ना अधिपतीचं. आज जोडीनं पूजा करायला हवी होती त्यांनी. केली? एकट्याने करायची वेळ आली ना. कुणामुळे आली? तुमच्या मुलीमुळे आली. आणखी काय काय लिहिलंय अधिपतीच्या नशिबात हे एकतर देवाला माहिती किंवा तुमच्या कारस्थानी मुलीला माहिती. भावा, कुठे हरवलायस? काय नाही. बरं प्रसाद घे. नाही नको, मी घेतो नंतर. तू घे, घेतो. होळी एकदम थाटात साजरी झाली. हा, सगळे कामगार खुश, सगळ्यांना मिठाई वाटली. काय झालंय? कुठे हरवलायस आणि काय विचार करतोयस? चेहरा बघ केवढा पडलाय तुझा. रसच वाटण झालाय. कशात ओके म्हणजे काय मजा नाही हो. मास्तरिंग मध्ये नाहीत. कुठला सण साजरा करण्यात काही उत्साह नाही. सगळ्यांसाठी म्हणून आलो मी, झालो सहभागी. आईसाहेबांची पण इच्छा होती, पण माझं मन नाही माहिती का ओंक्या. होळी पेटवली आपण बाहेर, पण आत मनात अंधार बुडू काय. बोंबा बोंबा आहे सगळी. आई अगं हे घे, तू आणि बाबा जेवायला बस. अगं नाही नाही, तू आणि बाबा बस जेवायला, मी वाढते तुम्हाला. नाही नाही, मी नंतर घेईन, तू बस, मी वाढते. अगं सकाळपासून हात सुरू आहे तुझा अक्षू. सतत काही ना काही करतेस तू. नाही नाही, तू बस आणि जेवण कर आणि आराम कर बस. अगं एवढं काही नाही केलंय मी आई. काय बोलतेस अक्षू? सगळा पूर्णाचा स्वयंपाक तू केलायस बाळा. हे बघ, मला कामाची सवय आहे, तुलाही माहितीये. चल बस जेवायला. चल बस बस बस, चल. सगळं गरम गरम. बाबा हा, बरं झालं बाबा आले. बाबा हे घ्या, जेवायला बस. अगं तू पण बस ना आमच्या बरोबर जेवायला. नाही नाही, मी बसेन नंतर. शू अगं हे बघ, नाही नाही असं नाही चालणार. हे बघ, तू पण आमच्या बरोबरच जेवायला बस. हा बाबा, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना? चला, गरमागरम आहे सगळं, तुम्ही खाऊन घ्या. आई घे ग. शू बर. वा, तेल पोळी. हो, अधिपतींना खूप आवडते. म्हणजे असं नाही, मी असू देत. हे बघ, अधिपतींची आठवण काढल्याशिवाय तुला राहवत नाही, हे चांगलं माहितीये मला. हे बघ, तू अधिपतींची आठवण काढलीस त्याचा मला काहीही प्रॉब्लेम नाही. माझं फक्त इतकंच सांगणं आहे की तू जेवढं त्यांच्यावर प्रेम करतेस ना, तेवढं त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे का हे बघ. अक्षरा, आम्हाला काय वाटतंय की फक्त तुझंच त्यांच्यावर प्रेम आहे का? म्हणजे असंच दिसतंय सगळं हे. असं नाही आई, मग दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगं असं तू म्हणतेस, त्यांच्याकडून तसं काही दिसतंय का? होतंय का तसं काही? अगं एवढा होळीचा सण होता, निदान शुभेच्छा द्यायच्या म्हणून तरी एखादा फोन करायचा ना त्यांनी. तुला केला का? नाही ना. अक्षू, मी तुला अनेक वेळा समजावून सांगितलंय की हे भांडण मिटवण्यासाठी त्यांच्याकडून काहीही प्रयत्न होत नाहीयेत. हे लक्षात घे तू. बाबा, प्रयत्न अधिपती करत असणार आहेत, मी सांगते ना तुम्हाला. पण त्या प्रयत्नांच्या आड भुवनेश्वरी मॅडम येत असणार. तुम्ही दोघं नका काळजी करू. मला माहिती ही परिस्थिती फार काळ टिकणार नाहीये. ही परिस्थिती बदलेल, मी बदलेल. काय झालं ग मोठ्या मालकांना असं तडकाफडकी निघून जायला पूजेतून? चिडली होते ते नेहमीच आहे, पण झालं काय होतं? राग आला होता तुझा. ते पण नेहमीच आहे, पण आज कारण काय होतं? तू खोटं बोललीस ना व. हा, आम्ही काय खोटं बोललो? ते सुनबाई बद्दल त्यांचं काय? तू सांगितलंस ना व की सुनबाई कामात बिझी आहे. मग काय सांगायला पाहिजे होतं?
सुनबाईना आमचा प्रॉब्लेम आहे, ते आमच्या बरोबर या घरात राहायला तयार नाहीत म्हणून घर सोडून गेले असं सांगायला पाहिजे होतं काय? तसं नाही, पण काय सांग की, आम्ही काय सांगायला पाहिजे होतं? आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. घरातल्या गोष्टी चार चौघात जाऊ नये, लोकांना चर्चेला विषय मिळू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत असतोय. पण हे केव्हा त्यांना दिसतच नाही. सारखी आपली चिडचिड चिडचिड. मोठ्या मालकांचा ह्योच प्रॉब्लेम आहे. त्यांना आमच्यातलं काही चांगलं दिसतच नाही. एक म्हणजे एकच धरून बसत्यात. जाऊ दे, तू न घाता चिडूस. चिडू नका तर काय करू? सांग ना काय करू? कंटाळा आलाय मला त्यांच्या वागण्याचा, चिडचिड करण्याचा. रोज उठून आम्ही ठरवतो आपण शांत राहायचं, घरातलं वातावरण एकदम शांत प्रसन्न ठेवायचं. आम्ही ठरवतो ते काहीतरी भांडण उकरून काढतात आणि भांडतात आमच्याशी. आम्हाला जर वाटतं आमच्याशी भांडल्या बिगर ह्यांना काय अन्न गोड लागत नाही. तसं नाही ग भुवे, पण उगा त्यांची बाजू घेऊ नकोस आई. बाजू नाही ग, सुनबाई घरात नाही नव म्हणताना चिडचिड होते बघ त्यांची. मग आम्ही काय करायचं? आम्ही काय करायचं? त्यांची लाडकी सून या घरात राहायला तयार नाही, तो काय आमचा दोष आहे काय? आणि आम्ही किती वेळा सांगितलं अधिपतीनं, सांगितलं का नाही जावा आपल्या बायकोला परत घेऊन या. त्या परत यायला तयार नाहीत. आम्ही त्यांना म्हणलं आम्ही घर सोडून जातो, पण ते आम्हाला घराबाहेर जाऊ देत नाहीत. आम्ही काय करायचं? आमचा दोष आहे काय? तेव्हा तरी समोरचा माणूस बी चुकतोय हे त्यांना काही कळत नाही. आणि कुठवर ह्यांची चिडचिड ऐकून घ्यायची ग आम्ही आई? कुठवर ऐकून घ्यायची? तर आमचं पण वय झालं, आम्ही पण थकतोय, नाही सहन होत. शांत हो की भुवे, अगं सण आहे आज. सण आहे म्हणून तर गप होतो की आम्ही. तोंडाला कुलूप लावलं होतं आम्ही, नाही म्हणलं शांत राहावं. पण बघितलंच ना शेवटी काय झालं ते. झालीच आमची चिडचिड. हे बघ, तू तरी समजून घे की ते चिडले तर तू शांत राहा. आता सध्या की नाही घरातलं वातावरण बरोबर नाहीये. समद्याची डोसकी फिरली आहेत बघ. आता तू तुझं डोसकं फिरवून घेऊ नकोस. आता आज होळी झाली, धुळवड रंगपंचमी करू, पुढं होऊन तुला समज करावं लागल बघ. त्याशिवाय घराला शांतता लाभणार नाही. आज रंगपंचमी आहे. कुठलाही सण आला की अधिपतींना खूप आवडतो. प्रत्येक क्षण आनंदात सगळ्यांना एकत्र घेऊन साजरा करतात. मला खूप आवडते त्यांची गोष्ट. सगळ्यांना सामावून घेतात. एवढी मोठी फॅक्टरी आहे पण सगळ्या स्टाफला कुटुंबासारखं सांभाळतात ते. आज खूप आठवण येते देवा. आज मी त्यांच्याबरोबर असायला हवे होते. प्लीज देवा प्लीज आता तरी भेट घडवून आण आमची. खूप बोलायचं आहे. जा जग जिंकून या. ठीक आहे ना हो तुम्ही? होय होय. चेहरा कसा दिसतो? कसं काय नाही, ठीक आहे की. तब्येत बरी आहे ना? होय होय, तब्येत बरीच आहे. मी चाललोच होतो फॅक्टरीत, पण नंतर विचार केला, म्हणला तर जाऊ दे, आज जात नाही, घरीच थांबतो. घरी थांबून काय करणार आहात? आज सण आहे, जावा फॅक्टरीत जावा. आणि थांबा थोडा रंग लावूया आपण. अहो नको आईसाहेब, रंग नको लावायला. का नको? का नको नको नको, कुठं रंग? आता मास्तरीनबाई गेल्यापासून आयुष्याचा रंग उडलाय सगळ्या. रंगाने कुठला लावता? राहू दे. काही रंगबिंग उडालेला नाही. आणि तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? व स्वतःपेक्षा जास्त आहे. आम्ही तुमच्या आयुष्यात रंग भरू. थांबा, शास्त्रापुरतं 2 बोटं लावूया. येतो मी. अक्षरा, धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षरा. तुम्हाला पण. आणि अगं हे वाकू नको मला. आमचे आशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी. अक्षू, मी काल जे काही बोललो ना ते मनाला नको लावून घेऊस. अगं माझ्या मनात आलं ते सगळं बोललो मी. बाबा हो, ही काय सांगायची गोष्ट झाली का? कशाला मनाला लावून घेईन? मला माहिती ना खरं काय ते. आणि काही झालं तरी माझं आणि अधिपतींचं नातं नाही बदलणार आहे बाबा.
आणि ते बदलूही नाही अशी आमची इच्छा आहे. हो ना हो? बाबा हो. अक्षू